गुढीपाडवा आला म्हणजे फक्त ऋतूत बदल नाही होतो किंवा नवीन वर्ष सुरू नाही होत. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये पण, भारतीय शेअर बाजारमध्ये पण आपल्याला खूप काही बघायला भेटतात. हे बघा, गुढीपाडवा कधी येतो? जेव्हा मार्च आणि एप्रिलच्या मधात येतो. आता मार्च म्हणजे इंडियन इकॉनॉमीसाठी काफी लो, म्हणजे एकदम डाऊन साइड इम्पॅक्ट असतो, कारण जास्तीत जास्त मार्च मध्ये बँकांना आरबीआयला हिशोब द्यावा लागतो. लोन ज्यांनी घेतलंय त्यांचे ते बँकवाले येतात, त्यांना त्रास देतात. त्याच्यानंतर पूर्ण पोलीस, सरकारी कर्मचाऱ्यांना इन द एंड बॅलन्स शीट टॅली करावं लागते, तो म्हणजे मार्च एंडिंग. आता याच्यात मार्च एंडिंग मध्ये काय होतो? मार्च एंडिंग मध्ये जो आपला इंडियन स्टॉक मार्केट आहे तो पण पूर्णपणे डाऊन असतो. मार्चच्या आधी बघा, पुरे जेवढे पण स्टॉक मार्केटचे चार्ट्स आहे सगळे खाली खाली डाऊन, खालच्या साईडला जे बेन इंडेक्स असतात, निफ्टी, बँक निफ्टी, ते डाऊन असतात. जशीच मार्च एंडिंग झाली, एप्रिलची सुरुवात झाली, आपला इंडियन स्टॉक मार्केटचा निफ्टी आणि बँक निफ्टी एक चांगली भरारी घेतो, ज्याला आपण बुलिश रॅली म्हणतो. तर आपण तरी लक्ष द्या. डीप में बाय कर लो भैया, अभी मौका है. बाय इन डीप, सेल ऑन टॉप. असेच आपल्या मातृभाषेत स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर लेगसी अन मराठीला नक्की फॉलो करा, कारण जेवढं तुम्ही शिकाल तेवढंच कमवाल. जय हिंद, जय विदर्भ.